जय शिवाजी. आज आऊसाहेबांची पालखी आलेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी आज आपण सगळे जमा झालो. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी स्वागत आहे माझ्याकडून. आपण एवढे नशीबवान आहोत की आज आपल्याला जिजाऊ आऊसाहेबांच्या रथाचे दर्शन घेण्यास मिळाले. हे आपले सौभाग्य समजावे आपण. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. जिजाऊंचा आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन चालला पाहिजे. जसं आपण मराठी असं म्हणून चालतो, पण शिवाजी महाराज आणि आपल्या जिजाऊ साहेबांनी 12 बलुतेदारांना घेऊन नेहमी पुढे आलेले आहेत आणि त्यांची प्रत्येक ठिकाणी स्थापना केलेली आहे. त्यांचा आदर्श हा सर्वात मोठा शिकण्याचा एक परिक्रम आहे. जय जिजाऊ जय शिव. सर्वांना मानाचा जय शिवराय. मी प्रमुख सस्ते. आज फलटणच्या पावन भूमीमध्ये सिंदखेड राजामधून राजमाता राष्ट्रमाता यांचे वंशज लखोजीराव जाधवांचे घरातले कुटुंबीय पुतणे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत रथयात्रा आलेली आहे. त्याचं आपण या फलटणमध्ये खूप थाटामाटात स्वागत केलेले आहे. मंचावरती उपस्थित आपल्या माता भगिनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुढे उपस्थित सर्व बंधू भावंडे आणि रथयात्रेसोबत आलेले सर्व बांधव, सर्वांना मानाचा जय शिवाय. गेले कित्येक दिवस आपण बघतोय सिंदखेड राजामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या बाबतीमध्ये जिजाऊ सृष्टी असो, जिजाऊ रथ असो, आज विशेषतः आपलं मी जाधव साहेबांचं मी आभार मानतो की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलमध्ये पूर्ण जग सामावलेलं आहे. परंतु मोबाईलमध्ये अगदी लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे, वृद्धाच्या हातामध्ये मोबाईल आहे, तरुणांच्या हातामध्ये मोबाईल आहे. पण त्या मोबाईलमध्ये नेमकं आपण बघतो काय, त्यातून घेतो काय, ह्या सर्व गोष्टी हा सामाजिक विषय झालेला आहे. मी स्वतः गेले 20 ते 25 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, सामाजिक विश्लेषण करत असताना, माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे प्रगती चळवळ म्हणून, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामाजिक विश्लेषण का करत असतो, त्याचं प्रमुख कारण असं आहे की सामाजिक प्रश्नामध्ये सातत्याने वाढ होते. ह्याची जर किनार आपण बघितली तर ती राजसत्ता राजकारणाशी येते. आणि अलीकडचं राजकारण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं राजकारण तुलनात्मकदृष्ट्या तपासलं तर त्याच्यामध्ये त्या काळीही वर्चस्ववाद होता, आजही आहे, पक्षीय वर्चस्ववाद आहे. त्या काळीही लढाया होत होत्या, आजही लढाया होतात, परंतु स्वरूप बदललेले आहे. पूर्वीच्या लढाया राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी जे शिवबा घडवले, त्या शिवबांच्याकडनं जो आदर्श, जे जीवनचरित्र, जो संदेश, जो वारसा पूर्ण महाराष्ट्राला नव्हे पूर्ण जगाला लाभलेला आहे. या वारशाकडे आपण बघताना कसं बघायचं हे नवीन पिढीला आज उमजत नाहीये आणि मला वाटतं ते थोडंफार तुम्ही हाती घेतलेलं आहे. जाधव साहेबांचं मी विशेष आभार यासाठी मानतो की नवीन पिढीला एक प्रेरणास्थान, जीवन जगण्याचे उद्दिष्ट, आदर्श जीवन आणि सर्वात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, ज्या राजमातेनं जन्म दिला आणि जो या जगासमोर आदर्श आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ ह्या कोण होत्या त्याची ओळख करून देण्यासाठी आपण महाराष्ट्रभर फिरताय. मला आज या घडीला, आज फलटणमध्ये जर आपण बघितलं तर काही ठराविक बांधव आपल्या स्वागतासाठी होते. मी विशेष दिलगिरी व्यक्त करायला, आम्ही 25 वर्ष सामाजिक काम करतोय, परंतु आजच्या कार्यक्रमाला खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हवा होता. परंतु वस्तुस्थिती की आज वारी दिंडी निघते आणि फलटण तालुक्यामध्ये विशेषतः जर पाहायला गेलं तर वारकरी समाज हा 70 ते 80% समाज आहे.
त्याच्यामुळं जो समाज छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारा आहे तो आज ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आज नतमस्तक झालेला आहे. त्याच्यामुळं इथे ते कारण योग्य म्हणजे ते कारण ह्या आपल्या कार्यक्रमाला अनुपस्थितीचं कारण आहे असं सांगणं सुद्धा अयोग्य आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ फलटण आणि या फलटणमध्ये राजमाता जिजाऊंच्या रथाचं स्वागत हे हजारोंच्या संख्येनं होणार झालेलं आहे असं मी म्हणतो. कारण ऑलरेडी आपण ज्या ठिकाणी या गर्दीपेक्षा दर्दी खूप चांगले असतात आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवरून आपण शिकलेलो आहे. मला वाटतं इतिहासामध्ये घ्यायचं काय आहे तर दर्दी लोक जे सोबत असतात ते जर सोबत असले तर स्वराज्य स्थापन करायला अवघड जात नाही, पण गर्दी असेल तर ती गर्दी ओझं ठरते आणि त्या गर्दीची जबाबदारी जी आहे ती सांभाळायला अवघड जातं. त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गर्दीचं नेतृत्व कधीही करू नये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून आम्ही शिकलेलो आहे. मला वाटतं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी घडवलं त्या राजमातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या इतिहासाच्या पुराणातल्या गोष्टी सांगितल्या, जे धडे दिले, जे संस्कार दिले आणि ते संस्कार घ्यायला आपण कमी पडले. नवीन पिढीच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला, आज घराघरामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये शाहू फुले आंबेडकर, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या सर्वांचा विचार आज जोपासतात. महिला आर्थिक सक्षम झालेल्या आहेत, त्या महिला सुशिक्षित झालेल्या आहेत, त्या परंतु त्या विचारांचा वारसा घ्यायला कोणीतरी कमी पडतात. तरुण पिढी वेगवेगळ्या आकर्षणांच्या मागे पळते. आसक्तीच्या मागे पळणे हा मानवी गुणधर्म आहे. निश्चितपणे आज सगळ्या गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. एखाद्या तंत्रज्ञानाची आणि एखादी माहिती मिळवायची असेल तर एखाद्या चॅट जीपीटी वरती एक प्रश्न जर विचारला ह्याचं काय करू, एखाद्यावरती केस कशी करायची हे वकिलाकडे न जाता आपल्याला मोबाईलमध्ये पाहायला मिळतं. मग एवढं सगळं तंत्रज्ञान आपल्याला विकसित झालेलं असताना, एवढं सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या असताना राजमाता जिजाऊंचा आपल्याला विसर का पडावा हा मला आज माता या ठिकाणी ज्या उपस्थित माता भगिनी व्यासपीठावरती आहेत त्यांना मी एक प्रश्न भाऊ म्हणून तुमचा, एक लेख म्हणून तुमचा जो आहे तुम्हाला विचारावा वाटतो, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ कोण विसर का, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्याचं कारण जर बघितलं आपण तर मूल्य शिक्षण, समाजामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या मुळाशी जर आपण गेलो तर तिथं त्या संस्काराचा अभाव आपल्याला दिसतो. जो संस्कार कुटुंब व्यवस्थेमधील आईकडून मुलाकडे जायला हवा होता, जो संवाद, जो संस्कार, जो वारसा तो अलीकडे जात नाही. त्याच्यामध्ये मोबाईलची भिंत आडवी आलेली आहे. आज तरुण मुलींमध्ये संवाद कमी झालेला आहे. आईमध्ये मुलीमध्ये, आईमध्ये मुलामध्ये, वडिला मुलामध्ये जो संवादाचा अभाव आहे, तो संवादाचा अभाव कुटुंबात राहून एका फ्लॅटमध्ये राहून मला तर 3 खोल्यामध्ये जर 4 माणसं राहत असतील तर त्यांना एकमेकाशी बोलायला 2-2, 3-3 महिने लागतात. हे दुर्दैव आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर राजमाता जिजाऊंच्या संस्काराखाली शहाजीराजे स्वराज्य संस्थापक आपण ज्यांना म्हणतो, स्वराज्याची ज्यांनी कल्पना मांडली, स्वराज्य निर्माते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजच झाले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजांच्या मध्ये जर आपण संवाद तपासला तर 6-6 महिने, वर्ष ज्या लढाया चालायच्या त्यामुळे त्यांच्याशी एकमेकाला संवाद साधायला त्यांना वाट पाहावी लागायची. जीव तरतळायचा त्यांचा. लेकाला बापाशी भेटायला, बोलायला 2-2 वर्ष, 4-4 वर्ष जीव कासावीस होत होता. आज परिस्थिती अशी आहे की माझा बाप माझ्याच घरात राहतो, 6-6 महिने, 20-20 वर्ष आम्ही एका घरात राहतो, पण एकमेकाशी बोलायचं म्हणलं तर आम्हाला जीव जातं. म्हणजे त्या काळची परिस्थिती आजची काळची परिस्थिती तपासली तर मला वाटतं खूप जग बदललेलं आहे, खूप जग जवळ आलेलं आहे असं आपण म्हणतो, परंतु जग लांब गेलेलं आहे. कारण खरं जग जर आपण बघितलं तर आई वडील, घरातले कुटुंबाचे सदस्य असतात आणि ते आपल्या सोबत असूनही जर नसतील तर मला वाटतं विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक युगामध्ये आपण जगापासून लांब गेलोय. जे आपलं खरं जग असतं, जे कुटुंब हेच खरं जग असतं, त्या आपल्या कुटुंबापासून आपण जर लांब जात असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंच्या संस्काराची उणीव आहे. आणि जी उणीव भरून काढण्यासाठी आज जी रथयात्रा जाधव साहेबांनी फलटणमध्ये आणलेली आहे, मला वाटतं हा आशेचा किरण आहे. आणि आपण ह्या रथयात्रेचं स्वागत निश्चितपणे आम्ही मनापासून केलेलं आहे. तुमचं अंतःकरणापासून आम्ही तुमचे आभार आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आपण बघतो की एखाद्या संस्काराची उणीव, एखाद्या गोष्टीची उणीव जर असेल
तर त्या गोष्टीची उणीव भरून काढण्याकरता ती गोष्ट जी व्यक्ती उपलब्ध करून देते ती दैवतुल्य असते आणि तुम्ही आमच्यासाठी दैवतुल्य आहात. कारण मार्केटमध्ये पैसे दिले की सगळ्या गोष्टी मिळतात, पण तुम्ही जी गोष्ट घेऊन आलेला आहे ती हजारो कोटी रुपये देऊन जरी आपण विकत घ्यायचा प्रयत्न केला तर ती आज मिळत नाही. जी आपल्याकडं भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये सहज कुटुंब व्यवस्थेमध्ये उपलब्ध होत होती. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होण्याकरता आपल्याला जी जी गोष्ट आपल्या घरामध्ये उपलब्ध होते ती आज मार्केटमध्ये शोधावी लागते. आज मूल्य शिक्षणाच्या नावाखाली शिक्षण व्यवस्थेमध्ये काय शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा 10 ते 15 वर्ष मी एज्युकेशनल काउन्सिलर आहे, मी DMIT आहे. 10 ते 15 वर्ष मी DMIT काउन्सिलिंग करतो. त्यावेळेस मी सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाताना हे नेहमी तपासतो की नेमकी अडचण आणि हीच समाजाची जी उणीव आहे तीच आपण भरून काढलेली आहे. त्याबद्दल जिजाऊंचा रथ या फलटणच्या पवित्र पावनभूमीमध्ये तुम्ही आणलात. छत्रपती संभाजीराजे धाकलदानी त्यांच्या आजोळामध्ये आपण हा रथ आणलात आणि खरोखरच आमच्यावरती हे खूप मोठे उपकार आहेत. आपण निश्चितपणे दरवर्षी हा रथ फलटणमध्ये आणावा आणि आम्ही दरवर्षी शेकोळीच्या हा जो उणिवांचा जो ठेवा आहे तो तुमच्याकडे तो आम्ही घ्यायचा प्रयत्न निश्चित करू आणि तुमचे आम्ही निश्चितपने आयुष्यभर होऊन येणार आहोत. एवढे 2 शब्द बोलतो कारण बाकीच्यांनाही बोलायचे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर विनंती की आपल्याला तुमचे 2 मोलाचे शब्द सांगून कृतज्ञ करावं. धन्यवाद.